बीड जिल्ह्यात उद्योगधंदे नसल्यामुळे अनेक तरुण बेरोजगार आहेत। त्याचबरोबर अनेक तरुण बीड जिल्ह्यातून स्थलांतर करताना पाहायला मिळतात। मात्र हाच बीड जिल्हा आता अधिकाऱ्यांचा जिल्हा म्हणून ओळखला जातोय, कारण याच बीड जिल्ह्यात एक नव्हे, दोन नव्हे तर 3 तरुणांनी UPSC मध्ये बीड जिल्ह्याचं नाव कमावलंय। पंकज आवटे यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी हरिदास तावरे यांनी। सर, काय सांगता येईल, या ठिकाणी आज तुम्ही एवढी मोठी परीक्षा पास झालात, एक आनंद या ठिकाणी कसा आहे, गावकऱ्यांच्या वतीने सत्कार देखील या ठिकाणी करण्यात आला, काय वाटतं? नक्कीच आनंद आहे। गावकऱ्यांनी भरभरून प्रेम नेहमीच देत आलेत आहे आणि आज पण दिलेला आहे आणि सोबतच कुटुंबाच्या डोळ्यामध्ये पण पाहत आहे मी की आनंद आहे। तर नक्कीच या सर्वांमुळे मला सुद्धा आनंद आहे। बीड जिल्ह्यात सुशिक्षित बेकारांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो, कारण उद्योग व्यवसाय नसल्यामुळं अनेक तरुण सुशिक्षित बेरोजगार आहेत। मात्र MPSC असेल किंवा ज्या अन्य परीक्षा या ठिकाणी पास करण्यासाठी अनेक परिश्रम या ठिकाणी करावे लागतात, त्या तरुणांना काय आव्हान असेल? नक्कीच बीडमध्ये लिमिटेड ऑप्शन्स असल्यामुळे ज्याच्यामध्ये शेती व्यवसाय कमी प्रमाणात आहे, नफ्याचा कमी प्रमाणात आहे, पाणी कमी आहे, म्हणून मला वाटतं की बीडमध्ये शिक्षणाशिवाय पर्याय नाही आहे। शिक्षण घेतल्यानंतर बिझनेस स्थापन करणे असो किंवा नोकरी व्यवसाय करणे असो, यामध्ये युवकांनी घुसलं पाहिजे। आणि मला वाटतं की दुसरी बाजू पण आहे बीडला, की चांगले चांगले अधिकारीसुद्धा बीडने घडवले आहेत। माझं कुटुंब होतं, संघ मुलं होते, माझे मोठ्या भायांचे मुलं मला सपोर्ट करायचे खूप। 2 भाई आहेत मला मोठ्यांले, त्यांचा सपोर्ट झाले, सासू-सासऱ्याचा सपोर्ट होता। आता काय आनंद व्यक्त करा? खूप आनंद आहे। माझे दोन्ही मुलं अधिकारी बनले, तर माझी मुलगी बी अधिकारी आहे। खूप आनंद आहे मला। काय वाटतं, तुमच्या मनामध्ये होतं का, वाटलं होतं का की हे मुलं माझे एवढ्या पदावर जातील, काय वाटतं? हो, यस, मला पहिल्यापासूनच माझ्या माइंडमध्ये होतं किंवा तिन्ही मुलापैकी एखादा तरी मुलगा अधिकारी बनाव, पण परमेश्वरच्या कृपेने तिन्ही पण मुलं माझे अधिकारी झाले आणि याचं फळ पूर्ण गावकरी मंडळी सगळ्यांनी, मी देशसेवा करत असताना सगळ्यांनी सपोर्ट केला माझ्या कुटुंबाला। आम्हाला सर्वांनाच कुटुंबीय म्हणून, नायगावकर म्हणून किंवा एक बीडचे रहिवासी म्हणून खूप खूप अभिमान आहे, कारण की गेल्या काही दिवसापासून आपण पाहतोय की बीडची ओळख ही वेगळ्या प्रकारे ओळखली जाते। तर अशा UPSCमधून आज 3 जण सिलेक्ट आपल्या बीड जिल्ह्यातून झालेत, तर नक्कीच समाजाला याच्यातून बाहेर पडण्यासाठी प्रेरणा मिळेल। गावकऱ्यांनी, संपूर्ण परिसरातील नागरिकांनी या ठिकाणी त्यांचा सत्कार केला आहे। हरिदास तावरे, लोकशाही मराठी, बीड। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।